पत्नी कशी जरी असेल ना तरी ती आपली पत्नी आहे. पत्नी कशीही असो, जेवढं प्रेम ती आपल्या पतीवरती करते ना तेवढं प्रेम आपल्या मुलांवरती सुद्धा करत नाही. मुलगा जर बापाच्या विरोधात जात असेल, बापाला वेगळं वाकडं बोलत असेल ना, सिंहासारखी उभी राहणारी ती फक्त पत्नी आहे. पत्नी फार मोठा आधार आहे. शेवटपर्यंत आपल्या सोबत राहणारी फक्त पत्नी आहे. अजून एक वाक्य बोलेल, अंतःकरणातील गोष्ट आपण कुणाला सांगू शकतो तर ती फक्त पत्नी आहे. काही गोष्टी माणूस माता पित्याला सुद्धा सांगू शकत नाही, ते फक्त पत्नीला सांगू शकतो. म्हणून शेवटपर्यंत साथ देणारी ती पत्नी असते, म्हणून तिला अर्धांगिनी म्हणतात. जाता जाता अजून एक वाक्य बोलेल, मा प्रत्येक माऊलींची इच्छा असते. शामराव, मा वाक्य नोट करा. प्रत्येक माऊलीची इच्छा असते, देवा देवा मला सौभाग्यवती बनूनच मरण येऊ दे. मी सौभाग्यवती म्हणूनच तुझ्या धामाला येऊ दे. ऐकताय ना? प्रत्येक माताची अपेक्षा असते, देवा मला सौभाग्यवती असतानाच मरण येऊ दे. मी चुडामणी अरे श्रृंगार करून तुझ्या धामामध्ये आली पाहिजे. देवा मला माझ्या पतीच्या आधी जाऊ दे, सौभाग्यवती बनून जाऊ दे. पण ऐका, तुमची जरी इच्छा असेल, पतीच्या अगोदर जर पत्नी गेली ना तर पतीची पाठीमागे फार विचित्र अवस्था होते, त्याची फार विटंबना होते. म्हणून कदाचित शास्त्रीय नियम आहे, पती मोठा असावा आणि पती लहान असावा, पत्नी लहान असावी. का? अरे म्हातारपणी जर म्हातारी आधी गेली तर त्या म्हाताऱ्याला कोणी पाणी सुद्धा व्यवस्थित देत नाही. अरे त्या बिचाऱ्याला चहा बनवता येत नाही, त्या बिचाऱ्याला जेवण बनवता येत नाही. मग बाकीचे लोक लक्ष देत नाहीत, त्याची विटंबना होते, त्याचे हाल होतात. आणि मग म्हातारपणी म्हातारा बाबा 24 तास आपल्या म्हाताऱ्या पत्नीला आठवतो, अगं कशीही असेल तरी माझी पत्नी होती, माझी व्यवस्था तू करायची. म्हणून पतीच्या आधी जर पत्नी गेली तर पतीचे हाल आहेत. पण पती जर आधी गेला आणि पत्नी मागे राहिली तर ती भांडून कसं का होईना, सुनेशी भांडील, नाही खाऊ घातलं तर स्वतः 2 भाकरी थापेल, पण पोटाने उपाशी कधीच राहत नाही. ती कशी का असेल आपलं पोट भरते, तिचे हाल ती होऊ देत नाही. नाही दिलं तर पोराशी भांडते, मुलाशी भांडते, सुनेशी भांडते, पण स्वतःचे हाल होऊ देत नाही. पण बिचारा तो म्हातारा बाबा नाही करू शकत. म्हणून पत्नी आधी जाणं, सौभाग्यवती स्त्रीने जाणं ठीक आहे, तुम्ही सौभाग्यवती बनून जाल हे मान्य आहे. पण पतीच्या आधी जर गेला तर पतीचे हाल आहेत एवढं नक्की आहे. प्रेमाने बोला, राधे राधे. म्हणून कशी असू द्या, पत्नी पत्नी असते. चंचूला विचार करते, माझा पती कोण्या नरकात असेल. म्हणून दुःखी अवस्थेमध्ये एक वेळेस पार्वती मातेसमोर बसते. पार्वती माता विचारते, का ग काय झालं मा, या दासीवरती कृपा कराल. बोल ना चंचुले, काय झालं. मा आयुष्यभर मी पाप केलं, मला तुम्ही तुमचा दरबार दिला. माझ्या पतीने माझ्यापेक्षा 1000 पटीने पाप केलं, तो कुठे आहे मला सांगा ना. कसाही असेल माझा पती आहे. पार्वती माता खाली मान घालते. काय झालं मा. चंचुले, तुझ्या पतीच्या जीवनामध्ये तिळभर सुद्धा पुण्य नाही ग, त्यामुळे त्याचा उद्धार कसा होईल. चंचुला, तो एक प्रेत योनीमध्ये गेलाय आणि त्याचे कर्म, त्याचं प्रारब्ध भोगतोय. हे चंचुला, तुझ्या पतीचा उद्धार अशक्य आहे, तो नरकामध्ये सडतोय. चंचुले, तुझ्या पतीचा उद्धार होणं फार कठीण आहे. चंचुला रडते. मा तुम्ही जगतमाता आहात, जगाच्या माता आहात, तुम्ही माझ्या पतीचा उद्धार करू शकता मा. मी तुमच्याकडे भीक मागते, माझ्या पतीचा उद्धार झाला पाहिजे, असं काहीतरी करा. पार्वती माता म्हणते, चंचुले तुझा पती विंध्याचल पर्वतावरती प्रेत योनीमध्ये वावरतोय. अक्राळ विक्राळ त्याचा देह आहे, रोज हजारो लाखो वेदना सहन करतो. चंचुला आता तडफडते. मा काहीतरी करा आणि माझ्या पतीचा उद्धार होईल असं साधन सांगा. त्यावेळेस मा पार्वती म्हणते, चंचुले जर तुला तुझ्या खरंच पतीचा उद्धार करायचा असेल तर त्याला ज्या शिवमहापुराणाने तुझा उद्धार झाला ते शिवमहापुराण त्याला कथन करावं लागेल. पण प्रेताला कसं ऐकवणार. मा पार्वती आग्रह करते म्हणून, चंचुला आग्रह करते म्हणून मा पार्वती, ज्याप्रमाणे भगवान विष्णूचे भगत नारदजी आहेत तसे भगवान शंकराचे भगत तुंबरू ऋषी आहेत. तुंबरूला बोलवतात, जे भगवान भोले बाबाच्या कथेचं गान करतात. तुंबरू येतात, तुंबरूला घडलेला इतिहास सर्व सांगतात. जा बाबा विंध्याचल पर्वतावरती जा आणि या चंचुलीचा पती आहे त्याचा उद्धार करा. तुंबरू तिथे येतात
चंचुला सोबत आहेत. तुंबरू ज्यावेळेस येतात, या पिशाच्याला बोलवतात. अक्राळ विक्राळ आवाज करत करत समोर येतो. अरे याच्या आवाजाने धरती कंपायमान होते. मोठमोठ्याने असतो, अक्राळ विक्राळ आवाज करतो. सर्व घाबरतात, तिथले सर्व पशुपक्षी निघून जातात. पण तेवढ्यामध्ये तुंबरू ऋषी आहे. तुंबरू ऋषी जाळ फेकतात, त्याला बांधतात, बांधून टाकतात आणि त्याच्या समोर 7 दिवस शिव महापुराण कथा करतात. परिणाम काय मला सांगा? पिशाच्या योनीमध्ये याला ऐकण्याची इच्छा आहे काय? ऐका, फार महत्वाचं आहे. कालचा आणि आजचा दिवस जरा जडच गेला असेल तुम्हाला, मला माहिती आहे. पण पाया भक्कम असावा, प्रयत्न हा करतोय. मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे. बांधून टाकतात. त्याची इच्छा आहे का शिव महापुराण ऐकावी? बोला, नाही ना. अरे बांधून टाकतात. आणि तुंबरू ऋषी ज्यावेळेस गान करतात शिव महापुराणाची, काय होतं? महाराज प्रेत योनीमध्ये असणारा हा बिंदू हळूहळू त्याचं पाप नाहीसं होतं. आणि आपणही जशी कथा श्रवण कराल ना, तसं आपलंही पाप बाजूला होतं. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं. अगदी त्याच पद्धतीने बिंदू प्रेत योनीमध्ये असणारा त्याचं पाप नाहीसं होतं. हळूहळू तुंबरू ऋषी कथा सांगतात. आता शांत होतो. शांत होता होता 7 दिवसाची कथा पूर्ण होतात. मायबाप अत्यंत पवित्र मन होतं आणि प्रेत योनी सुटते आणि सुंदर देवरूप धारण करतो. तुंबरूला प्रणाम करतो आणि तुंबरूला प्रणाम करून भगवंताच्या भोलेनाथाच्या धामाकडे तिघेही निघतात. भोलेनाथाच्या दरबारामध्ये जातो आणि हा बिंदू भोलेनाथासमोर उभा राहतो. डोळ्यात अश्रू आहेत. भोले बाबाच्या चरणावरती मस्तक टेकवतो. देवा, एवढं पाप केलं रे मी, पण शेवट तू कृपा केलीस ना प्रभू. फार वेदना होत होते रे. पार्वती माता आवाज देते, बेटा ये, आजपासून तू माझी सखी आहेस. साक्षात पार्वती माता चंचुलेला सखी बनवते, आपली मैत्रीण बनवते. काय पुण्य केलं तिने? आधी पतिव्रता होती, नंतर परपुरुषाशी रत झाली. पातिव्रता धर्मभंग झाला, तरी सुद्धा तिला मा पार्वती सखी बनवते. एवढे तर पापी आम्ही नाहीत ना. मग जेवढं बिंदुकने पाप केलं तेवढे तर पापी आपण नाही ना. जेवढं चंचुलेने पाप केलं तेवढं तर आपण पापी नाही ना. जेवढं देवराज ब्राह्मण पाप करतो तेवढे तर पापी आपण नाही ना. आपण किती पाप करणार आहोत? घेतलेले दुसऱ्याचे 2-4 हजार वापस करणार नाही. याच्यापेक्षा पलीकडे पाप आपण नाही करू शकत. आपण काय पाप करणार आहे? दुसऱ्याच्या शेतामधला हरभरा, काय एखादं खळं आपण हरभरा कुठून आपल्या घरी आणू, याच्या पलीकडे तर आपण पाप नाही करायचो. काय पाप करून आपण काय करतोय? मग एवढ्या महापापामध्ये जर उद्धार होत असेल तर आपलं तर क्षुल्लक पाप आहे. आपला का उद्धार होणार नाही? बस श्रद्धा असावी. प्रॉब्लेम हा होतो, 3 तासाच्या कथेमध्ये आमचे 30 आसनं बदलतात. 30 आसनं. हा, वृद्ध आहेत, थकले बिचारे, तुमचं ठीक आहे. पण ज्यांना चांगलं बसता येतं, जवान आहे, ते सुद्धा 30 आसनं बदलतात. काही दोन्ही पायावर करतात, काही एक पायावर करतात, एक हात त्याच्यावर ठेवतात, काही अशी चूल खांड मांडून बसतात, 2 पायावर करतात.